मराठवाड्यातल्या पावसासंदर्भातल्या बातम्यांकडे। मराठवाड्यात गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस झालाय। संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरण 90% भरलंय। परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यात 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। या पावसामुळे 6,20,985 शेतकऱ्यांना फटका बसलाय। 1,454 गावात शेतीचंही नुकसान झालंय। या पावसामुळे घरांचं, गोठ्यांचं नुकसान झालंय। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय आणि व्यापाऱ्यांचंही आर्थिक नुकसान झालंय। मराठवाड्यावरील पाण्याचं संकट हे टळलंय। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे। मराठवाड्यात 40 वर्षातला हा रेकॉर्ड ब्रेक असा पाऊस कोसळलाय। जास्त करून फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे। एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जरी सुटलेला असला तरी पावसामुळे 169 जनावरं देखील दगावली आहेत, तर काही जण वाहून गेलेत। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, एकीकडे डोळ्यात आसू आणि दुसरीकडे हसू अशी अवस्था झालेली आहे मराठवाड्याची, कारण पिण्याचा प्रश्न जो आहे तो सुटलेला असला तरी सुद्धा सध्या शेतकरी मात्र प्रचंड निराश आहेत। प्रज्ञा, नक्कीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर हे दुहेरी संकट म्हणावं लागेल, कारण जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने मराठवाड्यात पाऊस नव्हता, त्यामुळे आधी शेतकरी संकटात सापडला होता। मात्र आता पाऊस पडलाय तर तो शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरतोय। मराठवाड्यातील जे 2 दिवसात जे पाऊस झालाय त्यात 5,08,000 हेक्टरवरचं जे आहे तर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। 12 जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट जी आहे तर मी ते विभागीय आयुक्त कार्यालयाकडून काही वेळापूर्वी जी आकडेवारी देण्यात आली आहे त्यात तब्बल 6,20,995 शेतकऱ्यांना हा फटका बसलेला आहे। आणि ही सगळी जी आकडेवारी आहे परभणी आणि हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्याची आहे। अजून हे बाकी आकडेवारी जी आहे तर ती अपडेट होणार आहे आणि थोड्या वेळात ती मिळणार आहे। त्यामुळे मराठवाड्यात जे आहे तर हा सगळा नुकसानीचा आकडा 10 लाख हेक्टरपर्यंत जाऊ शकतो। आपण जर बघितलं तर मराठवाड्यात जे आहे तर गेल्या काही दिवसापासून पाऊस नव्हता, त्यामुळे शेतकरी संकटात होते। आता पाऊस आलाय मात्र तो जो आहे तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सोयाबीन आहे, सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी आहे। कापसांच्या पिकांमध्ये तीच परिस्थिती आहे। अनेक ठिकाणी बाजरी असेल किंवा इतर पिकं जे आहे तर ते सोंगणी करून ठेवलं होतं, ते त्याची सोंगणी केल्यानंतर ते हातात येण्याआधी त्या पाऊस झाल्यामुळे त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी जमीन जी आहे तर खरडून गेलेली आहे। काही नदी नाल्यांचं जे पूर आलं होतं तो पाणी देखील शेतात घुसल्याची परिस्थिती आहे। त्यामुळे मराठवाड्यात सर्वत्र हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, बीड असेल, जालना असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या सगळ्या भागात जे आहे तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धनंजय मुंडे यांनी ट्विट करून जे आहे तर माहिती दिली आहे की या सगळ्या जे नुकसान झालंय त्यांचे पंचनामे केले जाणार आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यातील पालकमंत्री स्वतः वेगवेगळ्या बांधावर जाऊन या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। आता पंचनामे देखील लवकरच कृषी विभागाकडून सुरू केले जाणार आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण बघितलं तर आधी दुष्काळ आणि त्यानंतर झालेला पाऊस हा ओला दुष्काळ अशी परिस्थिती मराठवाड्यातील शेतकऱ्यावर आली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।